नमस्कार, आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत। महिंद्रा ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,53,500, 22 कॅरेट दर आहे 1,41,220, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,46,000। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा, जसा हवा तसा चहा। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात महत्त्वाच्या प्रकल्पासाठी अतिरिक्त निधी मिळणार असल्याची पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। सन 2026-27 साठी 947 कोटी 21 लाख रुपयांचा प्रारूप आराखडा राज्य शासनाकडे सादर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य बैठकीत चर्चा। व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी। बजरंग दलाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। शाळा महाविद्यालय परिसरात विशेष पोलीस गस्त व मार्गदर्शक सूचना करण्याचे आवाहन। आजरा, गडिंग्लज व चंदगड तालुक्यातील काजू उद्योगावर परदेशी आयातीचा मोठा परिणाम। टांझानियातून 182 रुपये प्रति किलो दराने कच्च्या काजूची आयात, स्थानिक विक्री ठप्प। 50% विक्री घट, हजारो महिलांच्या रोजगारावर गदा। शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत शिवराज महाविद्यालयाचा यशकोरी चमकला। 80 ते 85 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई। कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेत 60 स्पर्धकांचा सहभाग। चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे 14 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद, शिवाजी विद्यापीठ मानव्य विद्या शाखा व नॅक विभागाचा संयुक्त उपक्रम। संशोधनातील नवे आयाम व समकालीन विचारधारांवर होणार सखोल मंथन। चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे परिस स्पर्श उपक्रमांतर्गत भव्य कार्यशाळा। संशोधन, नवोपक्रम व बौद्धिक संपदा हक्कावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन। विद्यार्थी प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग। संकेश्वर येथे 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान रसिक व्याख्यानमालेचे आयोजन। दररोज सायंकाळी 6 वाजता गांधी चौक श्री विठ्ठल मंदिर प्रांगणात व्याख्याने, प्रबोधनात्मक विषयांसह द्विपात्रीय नाट्य प्रयोगांचा समावेश। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।